नमस्कार. आज आपण इथे पाहणार आहोत अक्षदांचा हार कसा बनवायचा ते पाहणार आहे. त्यासाठी मी यूज केलेले आहे बासमती तांदूळ किंवा मग बिर्याणी तांदूळही म्हणतात त्याला, आणि फूड कलर यूज केलेले आहेत. ते आपल्याला 2 कलर घ्यायचे आहेत, एक येलो कलर आणि एक रेड कलर. आणि ते थोडेसेच कलर टाकून घ्यायचे आहे. एक 2 प्लेट घेतले आहे, त्यामध्ये रेड कलर जो आहे तो थोडासा टाकून घेतलेला आहे. आणि अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, अर्धा चमचा. का तर पाणी जर जास्त यूज केलं आपण तर तांदूळ जो आहे तो तुटण्याची शक्यता राहते, बारीक बारीक तुकडे होऊ शकतात त्याचे. त्यामुळे थोडेसेच पाणी यूज करायचं, जेणेकरून आपले तांदूळाचे जे आहे ते तुकडे पडणार नाहीत असे. आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे कलरमध्ये तांदूळ आहे ते. तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. रेड कलर जो आहे तो आपण मिक्स करून घेतलेला आहे. त्याचप्रकारे आपण आता येल्लो कलरही देखील मिक्स करून घेत आहे. मी एका प्लेटमध्ये थोडासा येल्लो कलर टाकून घेते आणि अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे. आणि त्यामध्ये जो आपण तांदूळ यूज करणार आहोत बिर्याणीचा तो टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आहे सर्व छान. तांदूळ जे आहे ते पूर्ण कलरमध्ये मिक्स होतील असं आपल्याला यूज करायचं आहे. आणि जर थोडंसं कमी वाटलं आपल्याला फेंट, जर तुम्ही परत यामध्ये कलर थोडाफार ॲड करू शकता. आणि हे तांदूळ जे आहे ते मी रात्रभर सुकण्यासाठी ठेवत आहे, म्हणजे चांगले सुकले की आपल्याला हार करायला जेही सोपे जाईल. त्यामुळे मी ही तांदूळ असेच कलर लावून ठेवत आहे रात्रभरसाठी. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ जे आहेत ते सुकलेले आहेत. ते दोन्ही प्लेटमधले तांदूळ जे आहेत ते चांगले सुकलेले आहेत आणि ते मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्याचसोबत मी थोडे साधे तांदूळ घेतले आहे, म्हणजे व्हाईट कलरचे तांदूळ घेतलेले आहेत. आणि हे अशा पण 3 शेडमध्ये आपण हार बनवणार आहोत. काय आणि एक धागा घेतलेला आहे मी या ठिकाणी. गोधडी आज शिवतो ना आपण त्या धाग्यानं, ते धागा घेतलेला आहे. तो धागा आणि एक ताट घेतलेला आहे. त्या ताटाला मी दुहेरी असं गुंडाळलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी कशा प्रकारे गाठ मारलेली आहे ते. तशी एक गाठ मारून घ्यायची आणि जो आता ते पूर्ण टाईट करून घ्यायचा आहे. धागा जो आहे ना तो पूर्ण टाईट करून घ्यायचा आहे. आणि जर दुसरा धागा घेणार आहे आपण, तो आपल्याला जेवढा हार घ्यायचा बनवायचा आहे त्याच्या 4 पट जास्त असा आपल्याला धागा घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी 4 पट जास्त हा धागा घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला एक गाठ मारून घेत आहे त्या धाग्यासोबत. व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतच असेल ते गाठ मारून घेत आहे. आणि आपल्याला आता तांदूळ हार बनवायला घ्यायचा आहे. ते एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेते. आणि 2 धाग्याच्यामध्ये आपल्याला तो तांदूळ जो आहे तो ठेवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तांदूळ जो आहे तो मी 2 धाग्याच्यामध्ये ठेवत आहे. 2 धाग्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचा. आणि जो आपण दुसरा धागा आहे ना घेतलेला तो आता वरतून खालच्या दिशेने असं ओढत घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असं स्पष्ट व्हिडिओमध्ये कसं वरतून खाली घेतलेलं तसंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे आपला अक्षरांचा हार जो आहे तो तयार होईल. बरेच जणांना हा हार वाटत असते की बनवायला हा अवघड आहे, पण तसे अजिबात नाही. बनवायला हा हार जो आहे तो अगदी सोपा आहे. फक्त दिसता वेळेस तो आपल्याला जरा अवघड वाटतो, पण बनवायला जेव्हा आपण घेतो ना त्यावेळेस अगदी सोपा आहे हार. फक्त याचं असं आहे की यामध्ये टाईम जो आहे तो बऱ्यापैकी जातो आपला, म्हणजे हार बऱ्यापैकी टाईम लागतो हार बनवायला. आणि याचं एक असं याला पाण्याचा हात किंवा मग पाणी अक्षराला लागू देता येत नाही. का तर अक्षराला जर पाणी लागलं तर अक्षरा जे आहेत ते तुटतात. त्यामुळे अक्षराला पाणी लागू द्यायचं नाही. आणि हार आपण देवाला घातल्यानंतरही आपण जास्त पाणी लागू द्यायचं नाही या हाराला, नाहीतर आपला हार जो आहे तो अगदी लवकर खराब होऊ शकतो. ही एक सावधगिरी घ्यायची आहे याबाबत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.